नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. एक तर सगळ्यात पहिल्यांदा दिलगिरी. गेले 4 दिवस मी डॉक्टर गुलाम रसूल संगीत महोत्सवाच्या संदर्भात माझ्या मूळ गावी परभणीला होतो. त्याच्यामुळे व्हिडिओ त्या ठिकाणी करून पाठवत असताना काही तांत्रिक अडचणी आल्या, काही माझ्या तब्येतीच्या पण अडचणी होत्या आणि या सगळ्यामुळे तुमच्यापर्यंत आवाज नीट पोहोचू शकला नाही. त्याच्याबद्दल दिलगिरी. आजचा जरा वेगळा जो विषय आम्ही निवडलेला आहे आणि म्हणून मुद्दाम त्या शीर्षकामध्ये प्रश्नार्थक चिन्ह दिलं. अन्यथा लगेच ते टायटल बघितलं की माझ्यावरती काही तुटून पडण्याची शक्यता आहे. काही जण भाजपला मुस्लिम मतं गेली आणि दुसरीकडून जे दिलेलं आहे की आता जी काही लिब्रांडो आहेत ती भूतं आता थैथयाट करायला लागलेली आहे. असं शीर्षक का द्यावं लागलं? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या मुस्लिम ज्या हिंदू भाजपची भीती मुस्लिमांना घालवली जात होती, दाखवली जात होती आणि त्याच्यामुळे तुम्ही आमच्याकडे या किंवा तुमची तर मजबुरीच आहे, तुम्हाला आमच्याकडे यावंच लागतं, ह्या दृष्टीनं जो एक माज हा शब्द मी वापरेल, हा माज ह्या सगळ्या स्वतःला सेक्युलर म्हणून घेणाऱ्या पक्षांना आलेला होता. त्याच्यामध्ये आम आदमी पक्ष होता, त्याच्यामध्ये काँग्रेस होतं, स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे किंवा AIMIM सारखे तर नावातच ज्यांच्या मुस्लिम इत्तेहादुल मुसलमीन असं नावच ज्यांचं आहे त्यांना वेगळं काय बोलायचं, किंवा मुस्लिम लीग होतं. काँग्रेस तर आहेच आहे. आणि हे मी सांगतोय असं नाहीये. आम्ही ह्या सगळ्या सोशल मीडियामध्ये एक पथ्य आवर्जून पाळतो की आम्ही आमच्या मनाचं काही सांगत बसत नाही. जे काही सगळं उपलब्ध आहे, तुमच्या मनातली जी काही भावभावना आहे ती ओळखून त्याच्याप्रमाणे हे सगळं जे काही सत्य आहे ते तुमच्या समोर फक्त ठेवायचं काम करतो. आता तुम्ही हा व्हिडिओ बघा. हे कोणी एक मौलाना आहेत आणि दिल्लीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे त्यांनी वक्तव्य केलेले, ते मी ते काळजीपूर्वक ऐका. दोस्तों, मैंने वोट कर दिया है. दिल्ली में किसकी सरकार बने इसके लिए, और मैंने ये वोट किसको किया है आपको सुनकर बड़ा आश्चर्य होगा. मैंने ये वोट भारतीय जनता पार्टी को किया है. जिंदगी में पहली बार मैंने भारतीय जनता पार्टी को वोट किया है. क्यों किया है? इसके पीछे बहुत सारे रीजन हैं. अब तक मुसलमानों पर एक एलिगेशन ये लगता रहा कि भारतीय जनता पार्टी को हराने के लिए मुसलमान वोट करता है, लेकिन ये मैंने वोट इसलिए किया आज बीजेपी को कि दिल्ली के अंदर बीजेपी जीते. तुम्ही ऐकलं? हे मौलाना स्पष्टपणे असं सांगतात की मी भाजपला कसं मत दिलं, भाजपची भीती कशी आहे बाकीचे दाखवतात आणि हेच आमचे खरे शत्रू कसे आहेत. आता त्याच्यामुळं मी तसे शीर्षक दिलेलं आहे, कारण की त्याचा प्रसंग घडला असा की दिल्लीच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये सुद्धा भाजपचा उमेदवार निवडून येतो किंवा लक्षणीय मतं मिळवतो. मुस्तफाबादमध्ये संजय सिंग बिष्ट नावाचे, अजय सिंग बिष्ट नावाचे जे मोहन सिंग, मला वाटतं त्यांचं नाव मोहन सिंग बिष्ट नावाचे भाजपचे उमेदवार जे निवडून आलेले आहेत, त्या ठिकाणी 40% इतकी मुस्लिम मतं होती आणि ती मतं एकत्र आली नाहीत. ती कशी फुटली असं बाकीचं सांगताना कोणी किती सांगू, पण त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून आला. उत्तर प्रदेशमधली सुद्धा असा प्रसंग आहे. याही ठिकाणी असं घडले किंवा मी ह्या छत्रपती संभाजीनगरचं तुम्हाला सांगतो. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये AIMIMचा जो संपूर्ण देशात स्वतः ओवेसीच्या शिवाय दुसरा एकच उमेदवार निवडून आलेला होता, तो म्हणजे या ठिकाणी इम्तियाज जलील. सगळी मुस्लिम आणि दलित मतं एकत्र आली. जय भीम असा नारा दिला गेला. जो काही इथला मतदार होता शिवसेनेचा कट्टर, तो असलेल्या नेतृत्वावर नाराज होता चंद्रकांत खैरे यांच्यावरती, आणि मराठा मतदारांना हे दुःख होतं की त्यांच्यांना प्रतिनिधित्व दिले जात नाही. म्हणून हर्षवर्धन जाधव सारख्या दुसऱ्या मराठा उमेदवाराकडे मोठ्या प्रमाणात मराठा मतं वळली. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून अगदी काठावर का होईना पण शिवसेनेच्या सतत 5 वेळा खासदार निवडणूक लढवलेल्या खासदाराचा पराभव झाला, चंद्रकांत खैरे यांचा. पण ह्याचा अर्थ असा होत नाही की ही चूक परत मतदार करेल. पुढच्या निवडणुकीमध्ये लोकांनी ती चूक दुरुस्त करून घेतली. समोर शिवबाठाचा उमेदवार असताना सुद्धा, स्वतः खैरे उद्धव ठाकरे गटाकडून उभे असताना सुद्धा शिवसेनेचा उमेदवार मोठ्या मताने निवडून आला आणि इम्तियाज जलील हे खासदार म्हणून पराभूत झाले. तितकंच नाही, पुढच्या विधानसभेला सुद्धा सध्या मंत्री असलेले अतुल सावे यांच्याकडून ते विधानसभेला सुद्धा पराभूत झाले.
आता दिल्लीच्या मुस्तफाबाद मधलं हे जे प्रकरण समोर येते मोहन सिंग बिष्ट यांचं, जे निवडून आलेले आहेत, बाकीचे मिल्कीपूरचं उदाहरण आहे आता उत्तर प्रदेश मधले, आणि मी तुम्हाला दाखवलेला व्हिडिओ आहे. आता तुम्ही जरा शांतपणे सगळ्याचा विचार करून पहा. जर एकूण लोकसंख्येपैकी 15-20% असलेल्या लोकसंख्या, अल्पसंख्याक आणि दलितातलाही काही हिस्सा, म्हणून ही जी आम्ही भाषा वापरतो निळे दलित आणि भगवे दलित, भगवे दलित म्हणजे ज्यांनी धर्मांतर केलं नाही किंवा ते ह्या प्रचाराला अपप्रचाराला बळी न पडता भाजपच्या विरोधात गेले असं नाही, ते त्यांच्या ह्याच्याप्रमाणे भाजप असो सेना असो त्यांचा जो सोयीस्कर उमेदवार आहे त्याला मतदान करतात. आणि विशेषतः महाराष्ट्रात पूर्वाश्रमीचे आताचे नवबौद्ध हे जे आहे ते ठरवून RPI, काँग्रेस आणि बाकी पुरोगामी राजकारणामध्ये चुकूनही भाजप सेनेला मतदान करत नाहीत असं मानलं जात होतं. म्हणून ते निळे दलित आणि भगवे दलित असं मी म्हणतो. हे सगळं जे राजकारण चालत होतं ते जर सकारात्मक पद्धतीनं चालत असलं तरी आपण समजू शकत होतो. पण केवळ भाजपला मतदान द्यायचं नाही आणि भाजप तिथं असेल तर तुम्हाला झक मारत आमच्याकडे येणे, म्हणून हे जे पुरोगामी पक्ष ज्या पद्धतीने माज दाखवत होते, मी माझच असा शब्द दाखवेल कारण की त्यांनी गृहीत धरलेलं होतं, हे मुस्लिम आणि हे दलित आपल्याकडे येणारच आहेत, आपल्याला काही करायची गरजच नाही. जर तुम्ही 15-20% मतदारांवरती इतका माज दाखवता तर उरलेले 80% एकत्र का नाही येणार? ह्या 80 मधला मोठ्या प्रमाणातला हिस्सा जरी एकत्र आला तरी तो तुम्हाला धडा शिकवू शकतो. तुम्ही अल्पसंख्याक आहात तर तुम्ही अल्पसंख्याक असताना सुद्धा, मोजकी मतं हाताशी असताना सुद्धा जर इतका माज दाखवत असाल तर 80% लोकांना माजही दाखवायची गरज नाही. त्यांनी जर जरी म्हणलं तरी तुम्ही त्या फुंकरीनं उडून जाता. 15 मिनिट के लिए पोलीस हटा दो असं घाणेरडं वाक्य ओवेसीचे लहान ते बंधू उच्चारतात. कोर्टातून तर तुम्ही कायद्याच्या पळवाटाने सुटतात, पण लोकांच्या न्यायालयातून तुम्ही कसे सुटाल? 15 मिनिट पोलीस हटा दो म्हणल्याच्या नंतर जर 15% उरलेल्या 85% वरती अशा पद्धतीचा माज दाखवणार असतील तर 85% म्हणलं ना काहीच करायची गरज नाही, नुसतं फू म्हणलं तरी यांना पुरेसं आहे. आता मुस्तफाबाद असो किंवा मिल्कीपूर असो किंवा एकूणच दिल्लीच्या निवडणुकातून ही गोष्ट सिद्ध झालेली आहे की ज्यांना अशा पद्धतीने मतपेढी, वोट बँक, मुस्लिम वोट बँक, दलित वोट बँक, हिरवी आणि निळी अशी मतपेढी तयार करून तुम्ही ज्या पद्धतीने भगव्याला केवळ राजकीय द्वेषापोटी वेठीस धरण्याचा जो प्रयत्न केला होता, त्यांच्या मतदाराला आपल्या त्याची भीती दाखवून त्याचं पितळ आता उघडं पडलेलं. त्याच्यावरची ही उसंतवाणी. भगव्या विजया हिरवी किनार, कट्टरांची हार दिल्लीमध्ये. मतदार संघ मुस्लिम बहुल, मुस्लिमांना हुल तिथे मिळे. भाजपाला तेथे मिळाला विजय, सेक्युलर क्षय राजकीय. खूप दाखवली भाजपची भीती, घडे अधोगती त्यांच्यामुळे. मुस्लिमांच्या गोष्ट उतरली गळी, पडू नये बळी अपप्रचारा. मुस्लिम मतांची बँक ती फुटली, शक्यता मिटली विजयाची. कांत अल्पसंख्य राजकारणाची केली पूर्ण गोची भाजपने, केली पूर्ण गोची भाजपने. अल्पसंख्य राजकारणाची, वोट बँकेची जी काही एक धोरणं अवलंबल्या गेलेली होती त्याची गोची पूर्णतः त्याचं राजकीय पराभव पाडाव किंवा त्याच्यावरती मात भाजपने करून दाखवलेली आहे. भाजपशी तुम्ही राजकीय लढाई लढा ती गोष्ट वेगळी, भाजपचा पराभव करा ती गोष्ट वेगळी, पण तुम्ही केवळ तो भाजप आहे त्यांना मत द्यायचंच नाही ह्या नावाखाली म्हणून ज्या पद्धतीने मुस्लिम मतांना आणि दलित मतांना वेठीत धरलेलं होतं, हे जे काही राजकारण होतं, म्हणून म्हटलं की ही जी लिब्रांडू भूत आहेत, ही भूत थैथय का करायला लागली जातात? कारण की त्यांच्या हातामधून ही मतपेढी सुटली आहे. कोणी माझ्याशी वाद घालेल की नाही भाजपला मुस्लिम मत देतच नाही, कबूल आहे. तुम्ही 15% मतांवरती तुम्ही निवडून येऊ शकता का? जर तुम्ही या पद्धतीने मुस्लिमांचं लांगुल चालन करणार असाल तर तुम्हाला बाकीचे हिंदू मत देणार नाहीत. आता विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून दिलं होतं की महाविकास आघाडी सुद्धा मुस्लिमांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये उमेदवारी द्यायला तयार नाही. लोकसभेला तर एकही जागा दिली नाही. त्याचं कारणच आहे की ज्या पद्धतीने आरेरावी ह्या मुस्लिम मतांच्या संदर्भामध्ये केल्या गेली होती, जो मास दाखवला गेलेला होता तो ह्याच्यातून फुटला आहे. प्रत्यक्षामध्ये कोणाचं मत कोणाला गेलं हे पाहता येत नाही, तपासता येत नाही, कारण की गुप्त मतदान आहे.
स्त्रियांचं मत इकडे गेलं, पुरुषांचं मत इकडे गेलं, दलितांचं मत इकडे गेलं, ओबीसीचं मत इकडे गेलं, असं शोधता येत नाही. हे जे कोणी सांगतात ते सगळे भंपक लोक आहेत. फक्त आपण एकूण आकडेवारीवरून झालेल्या मतदानावरून त्या विभागातलं तथाकथित नावं पाहून आपण त्याची जात आणि धर्म ठरवतो. त्या अंदाजानं हे सगळे ठरवतात कुठलं मत कुठं गेलं असेल ते. प्रत्यक्षामध्ये कोणाचं मत कोणाला गेलंय हे शोधता येत नाही. एकूण निकाल पाहता दिल्ली असो, मिल्कीपूरचं आता हे निवडणूक झाली होती पोटनिवडणूक ती असो, किंवा यापूर्वीची पण असो, महाराष्ट्रातलं पण मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, छत्रपती संभाजीनगरचं सांगितलं. द मुस्लिम वोट बँक, दलित वोट बँक, जय भीम जय मीम ह्या नावाखाली म्हणून जे वेठीस धरण्याचं राजकारण, त्या मतदारांना वेठीत धरणे आणि इकडं भाजपची भीती दाखवणे, हे जे आहे ह्याचं पितळ उघडं पडलेलं ह्याच्यातून दिसून येत आहे. म्हणूनच आम्ही ते तसं शीर्षक दिलेलं होतं. इथेच थांबूया. धन्यवाद.